नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा 24/7 या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहू शकता वैद्यकीय शिक्षण विभागाअंतर्गत नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. ज्या जाहिरातीची तुम्ही आतुरतेनं वाट बघत होता ती म्हणजे पुणे जिल्ह्याची GMC म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज या जाहिरातीची ऑफिशियल वेबसाईटवर या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सुरुवात झालेली आहे. यासाठी कोणत्या कंपनी मार्फत तुमची परीक्षा घेतली जाणार आहे त्याबद्दल देखील आपण आताच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत. एकूण 354 पदांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. पाहू शकता आपण या ठिकाणी आरोग्य विभागामध्ये जशा पद्धतीनं पदे भरली जातात त्याच पद्धतीनं गट ड संवर्गातील पदांचा देखील या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे. 354 जागा या ठिकाणी असणार आहेत. पुणे जिल्हा हा तुमचं जॉब लोकेशन असणार आहे, ज्यामध्ये गॅस प्लांट ऑपरेटर, भांडार सेवक, प्रयोगशाळा परिचर, दवाखाना सेवक, संदेश वाहक, बटलर, माळी, प्रयोगशाळा सेवक, स्वयंपाकी सेवक, नाभिक, स्वयंपाकी सहाय्यक, हमाल, रुग्णवाहक, किरण सेवक, शिपाई, पहारेकरी, चतुर्थ श्रेणी सेवक, आया, कक्ष सेवक अशा पदांचा समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आणि ही जी पदे भरली जात आहेत ती ससून सर्वोच्चार रुग्णालय पुणे या ठिकाणी याच ठिकाणी तुमचं जॉब लोकेशन असणार आहे. पाहू शकता मित्रांनो, ही ऑफिशियल वेबसाईट आहे. यावरती देखील तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंट पाहायला मिळेल. आणि मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी जाल त्यावेळेस तुम्हाला अशा पद्धतीचा पेज दिसेल. हे पेज सगळ्यांसाठी परिचयाचंच आहे. याचाच अर्थ काय तर मित्रांनो, ही तुमची जी परीक्षा आहे ससून सर्वोच्चार रुग्णालय पुणे या ठिकाणची जाहिरात जी आहे ती IBPS कंपनी मार्फत तुमची परीक्षा घेतली जाणार आहे. या आधीच्या ज्या जाहिराती प्रसिद्ध झालेल्या असतील त्या म्हणजे धुळे असेल किंवा इतर कुठल्याही ठिकाणची जाहिरात असेल GMC ची, त्या ठिकाणची जी काही परीक्षा झाल्या आहेत किंवा होतील त्या TCS परीक्षा अरेंज करत आहे. तशाच पद्धतीनं या ठिकाणी IBPS कंपनी ससून सर्वोच्चार रुग्णालय पुणे या ठिकाणची परीक्षा होत आहे IBPS कंपनी मार्फत. एकूण 354 जागांसाठी भरती घेतली जात आहे. सर्वात जास्त आपण जर या ठिकाणी जागेचा फरक जर आपण पाहिला तर कक्ष सेवक म्हणजेच वॉर्ड बॉय या पदासाठी सगळ्यात जास्त जागा आहेत. 168 जागांसाठी भरती घेतली जात आहे कक्ष सेवक या पदासाठी. यामध्ये पे स्केल जो असतो गट ड संवर्गातील पदांसाठी तो 15,000 ते 47,600 प्लस शासकीय नियमाप्रमाणे मिळणारे सर्व भत्ते या ठिकाणी ऍड असतात. मित्रांनो, यामध्ये ही जी पदे भरली जात आहेत ती महाराष्ट्र राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण EMER व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय मुंबई यांच्या अधीनस्थ संचालनालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई अंतर्गत ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे यांच्या आस्थापनेवरील कक्षेतील गट ड संवर्गातील पदे ही सरळ सेवेने भरली जात आहेत. आता यामधील जर आपण पदांबाबतीत पात्रतेबद्दल जर माहिती पाहिली तर जवळपास काही पदांची जी शैक्षणिक पात्रता आहे ती केवळ 10वी पास आहे. या ठिकाणी बघा मित्रांनो, गॅस प्लांट ऑपरेटर या पदासाठी 10वी उत्तीर्ण, विज्ञान विषय घेऊन असणं गरजेचं आहे. भांडार सेवक साठी देखील 10वी उत्तीर्ण, प्रयोगशाळा परिचर साठी 10वी उत्तीर्ण त्यासोबत विज्ञान विषय असणं गरजेचं आहे. दवाखाना सेवक यासाठी 10वी उत्तीर्ण, संदेश वाहक साठी 10वी उत्तीर्ण, बटलर या पदासाठी माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे 10वी उत्तीर्ण तसेच कमीत कमी 1 वर्षाचा अनुभव मागितलेला आहे. स्वयंपाक येत असल्याचे अनुभव प्रमाणपत्र अनिवार्य आहे. माळी या पदासाठी 10वी उत्तीर्ण पाहिजे तसेच शेतकी विद्यालयाचा माळी फलोत्पादन प्रमाणपत्र पूर्ण केलेलं असणे आवश्यक आहे. प्रयोगशाळा सेवक या पदासाठी 10वी उत्तीर्ण पाहिजे, विज्ञान विषय असो घेऊन. त्यानंतर स्वयंपाकी सेवक यासाठी 10वी उत्तीर्ण केलेली असावी तसेच कमीत कमी 1 वर्षाचे नोंदणीकृत व्यवसाय धारकाचे स्वयंपाक येत असल्याचे अनुभव प्रमाणपत्र अनिवार्य आहे. नाभिक या पदासाठी 10वी उत्तीर्ण असावा तसेच ITI चा केस कर्तनालय प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा. स्वयंपाकी सहाय्यक या पदासाठी 10वी उत्तीर्ण असावा तसेच कमीत कमी 1 वर्षाचे नोंदणीकृत व्यवसाय धारकाचे स्वयंपाक येत असल्याचे अनुभव प्रमाणपत्र अनिवार्य आहे. हमाल या पदासाठी 10वी उत्तीर्ण असावा. रुग्णपट वाहक यासाठी 10वी उत्तीर्ण, किरण सेवक यासाठी 10वी उत्तीर्ण, शिपाई या पदासाठी 10वी उत्तीर्ण, पहारेकरीसाठी 10वी उत्तीर्ण, चतुर्थ श्रेणी सेवक यासाठी 10वी उत्तीर्ण, आयासाठी सदर पद महिला उमेदवारांसाठी असून माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र म्हणजे SSC उत्तीर्ण असावा. कक्ष सेवक या पदासाठी 10वी उत्तीर्ण अशा पद्धतीची पात्रता या ठिकाणी मागितलेली आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 18 वर्ष वयोमर्यादा 38 वर्ष वयोमर्यादा आणि मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी 43 वर्ष वयोमर्यादा या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर यासाठी परीक्षेचे स्वरूप कशा पद्धतीने असेल त्याची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. गट ड संवर्गातील समकक्ष पदे असणार आहेत. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी व अंकगणित या विषयांवर
तुमची परीक्षा घेतली जाणार आहे। प्रत्येक विषयात 25 प्रश्न 50 गुण अशा पद्धतीने 100 प्रश्नांची 200 गुणांची तुमची 2 तास म्हणजेच 120 मिनिटांची कम्प्युटर बेस्ड टेस्ट बहुपर्यायी वस्तुनिष्ठ स्वरूपाची परीक्षा असेल। प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नास अधिकाधिक 2 गुण ठेवण्यात येणार आहेत अशा पद्धतीची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। यासाठी कोणत्या कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता भासणार आहे तुम्हाला त्याची माहिती दिलेली आहे। सदर परीक्षेसाठी परीक्षा शुल्क खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 1000 रुपये आणि मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी 900 रुपये फीस असणार आहे। यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक 31 ऑगस्ट 2025 रात्री 12 वाजेपर्यंत असणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला जर ही माहिती आवडली तर नक्की लाईक करा आणि अशा प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।